अकोले तालुक्यात देवठाण व बोटा येथे जुन्या सर्वेनुसार रेल्वेचा थांबा व्हावा यासाठी पुणे नाशिक महामार्गावर बोटा येथे रास्ता रोको आंदोलन मिटवण्यासाठी पालकमंत्री नामदार विखे यांचे शिष्टाई महत्त्वाची ठरली। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा सिन्नर देवठाण अकोले संगमनेर बोटा व पुढे नारायणगाव या मार्गे जावा यासाठी गेले महिनाभर अकोले व संगमनेर तालुक्यात आंदोलनाची तीव्रता वाढत आहे। मात्र सोमवारी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे विकास क्रांती सेना व रुद्र फाउंडेशन यांच्या वतीने पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। 4 ते 5 तास अकोले संगमनेर जुन्नर सिन्नर या तालुक्यातील कार्यकर्ते, बोटा गावातील ग्रामस्थ, महिला पदाधिकारी, गावगावचे सरपंच यांच्या उपस्थितीत महामार्गावर ठिय्या आंदोलन झाले। हे आंदोलन अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहाम ते आमदार खताळ यांच्या पत्नी सौ नीलम ताई खताळ, किसान सभेचे राज्य चिटणीस, शेतकऱ्यांचे नेते डॉक्टर अजित नवले, कॉम्रेड कारभारी उगले, शिवसेनेचे नेते महेश नवले, जिल्हा परिषद सदस्य व भाजपाचे नेते जालिंदर वाघचौरे, पुणे नाशिक रेल्वे कृती समितीचे मुख्य समायोजक बाजीराव दराडे, इंजिनियर विकास क्रांतीचे नेते संतोष फापाळे, भगवान काळे, पत्रकार सतीश फापाळे, अजय फटांगरे, जनार्दन आहेर, चंद्रकांत घुले, गणपत फुलवडे, सुभाष वाळुंज, ज्ञानदेव गडगे, गौरव डोंगरे, ज्ञानेश्वर गायकर, प्रदीप हासे, प्रमोद मंडलिक, जालिंदर घोडके, धोंडीराम हासे, कैलास मुंडे, सुरेश मुंडे, किशोर डोके, पत्रकार भाऊसाहेब वाघचौरे आदी नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, ग्रामस्थ व तरुण वर्ग उपस्थित होते। आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे पाटील यांचाच फोन सौ नीलमताई खताळ यांना आला। येत्या 19 व 20 तारखेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत पुणे रेल्वे कृती समिती व शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आल्याचे शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी जाहीर केले। नाशिक, सिन्नर, देवठाण, अकोले, संगमनेर, बोटा, नारायणगाव या रेल्वे मार्गासाठी आपण सकारात्मक असल्याचे नामदार विखे पाटील यांनी अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना सांगितले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। 3 ते 4 तास झालेल्या रास्ता रोकोमुळे 20 ते 25 किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। प्रांत अधिकारी अरुण मुंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी सातत्याने पालकमंत्र्यांशी संपर्क साधून जनतेच्या भावना त्यांना कळवल्या होत्या। पोलीस अधिकाऱ्यांनी अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। आभार भगवान काळे यांनी मानले। स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब वाघचौरे, रुंभोडी।